श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, देवाला नक्की नवस कसा मागावा जेणेकरून आपण मागितलेला नवस हा पूर्ण व्हावा आणि आपल्या कामामध्ये कुठल्या अडथळे येऊ नये. जो आपण नवस मागितलंय तो व्यवस्थित पद्धतीने पूर्ण व्हावा यासाठी आपण नक्की करावं काय, हा मेन प्रश्न आहे. मित्रांनो, बरेच जण जातात देवाच्या मंदिरात, हात जोडतात, नमस्कार करतात आणि नवस मागतात, झाला नवस. असं नाही. बऱ्याच लोकांना माहित नाहीये नवस मागायची योग्य पद्धत. मित्रांनो, सर्वप्रथम नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत तुमचा सपोर्ट आपल्याला हवा आहे मित्रांनो. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही सपोर्ट करा, मदत करा, जास्तीत जास्त आपल्या चॅनलला जोडलेले राहा. मित्रांनो, नक्की आपण हे काम कसं करायचं जेणेकरून आपला कोणताही नवस पूर्ण व्हावा. मित्रांनो, नवस कुठल्या देवाचा आहे त्याच्यावर पण काही गोष्टी डिपेंड आहेत, पण मुख्यतः तुम्हाला या देवाच्या नवसाबाबत बोलतो. तुमचे कोणतेही देवी देवत असो, तुमचं कुलदैवत असो, ग्रामदेवत असो, त्यानंतर तुमच्या ग्रामदेवताबरोबर कालभैरवनाथ असो, त्याचबरोबर म्हसोबा देवत असो, सर्व देवांना म्हणजे बऱ्यापैकी सर्व देवांसाठी तुम्ही करू शकता. पण जास्त करून काही देव आहेत त्यांच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवेल, त्यांच्यासाठी स्पेशल नवस आपण कसा बोलायचा. पण मित्रांनो, नवस बोलण्यासाठी एक योग्य पद्धत आहे. हाताची अशी एंजळ करायची आहे, हातामध्ये नारळ घ्यायचा आहे, सोललेला नारळ. नारळावरती आपल्याला एक कापूर लावायचा आहे. हो, कापूर जो कमीत कमी 5 मिनिटं तरी टिकून राहील असा थोडासा मोठा कापूर लावायचा आहे. आणि कापूर लावल्यानंतर आपल्याला डोळे बंद करायचे आहेत. त्या देवतेचं स्मरण करायचं आहे. पहिल्यांदा कुलदेवतेची आठवण काढायची आहे, कुलदेवतेला सांगणं करायचं आहे. नंतर मुख्यतः कुलदेवतेला सांगणं केल्यानंतर आपण त्या ज्या देवतेचा नवस बोलतो आहे त्या देवतेला बोलायचं आहे की हे देवा, माझं हे कार्य आहे, या तुझ्या चरणी तुझ्या दारी माझ्या कुलदेवतेच्या आदेशावरून माझ्या कुलदेवीच्या परवानगीवर तुझ्याकडे आलेले आहे, तुझ्याकडे आलेलो आहे. माझा हा एक छोटासा नवस आहे, माझं तुझ्याकडनं एक गारण आहे, एक मागणं आहे, हे देवा तू पूर्ण कर. हे पूर्ण केल्यास मी या गोष्टी करीन असं तुम्ही बोलायचं आहे. आणि जो तो नारळ आहे तो नारळ त्या देवापाशी ठेवायचा आहे. त्या देवाला मान कोणता आहे? देवी असेल तर हळदी कुंकू, भैरवनाथ असेल तर गुलाल, म्हसोबा देवत असेल तर गुलाल. ज्या त्या देवाचा मान वेगवेगळा आहे. मारुती असेल तर अष्टगंध असा लावायचा आहे त्या नारळाला. बोलून झाल्यानंतर नमस्कार वगैरे करून पाया पडून देवाला हार, फुलं, ज्या काही गोष्टी तुम्ही आणलेल्या आहेत त्या देवाला अर्पण करायच्या आहेत. आणि देवाला अर्पण केल्यानंतर देवाला नमस्कार करून देवाचा अंगारा ते ठेवला असेल तर थोडासा तो अंगार आपल्या कपड्याला लावायचा आहे आणि तो नारळ लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे. जो नारळ तुम्ही देवाला वाहिला आहे, हातामध्ये घेऊन बोलून जो नारळ तुम्ही देवाला वाहिला आहे तो नारळ तुम्ही एखाद्या लाल कापडामध्ये बांधून तुमच्या दरवाजाच्या वरती, घराच्या दरवाजाच्या वरती, मुख्य दरवाजाच्या घराच्या वरती आतल्या बाजूला बांधायचा आहे. आणि बांधताना व नवस मागताना मुदत बोलायची आहे. देवाला सांगणं करायचं आहे, 1.25 महिन्यात, 3.25 महिन्यात, 6.25 महिन्यात माझं हे काम देवा होऊ दे, असा नवस मागून आपण तो नारळ बांधायचा आहे. आपला नवस पूर्ण झाल्यानंतर तो नारळ तुम्ही पाण्याला सोडू शकता आणि नवस फेडू शकता. मित्रांनो, दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला भेटूयात परत.